ठिकाणी आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री महोदय यांना त्या ठिकाणी वारंवार विनंती केली, मागणी केली। त्यांनी आमच्या 2 बैठका मंत्रालयामध्ये लावल्या आणि त्या ठिकाणी एक समिती स्थापन करू आणि जीएमआरटीची जी अडचण आहे ती अडचण कशा पद्धतीने सोडवता येईल खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे। आज या ठिकाणी आंदोलन करण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की ती जी कमिटी आहे ती फक्त त्या ठिकाणी कागदावर न राहता किंवा एखाद्या सभागृहात किंवा खोलीत ऑफिसमध्ये बसून आव्हान न करता त्या समितीनं पुणे ते नाशिक ज्या भागातून रेल्वे जात आहे तिथल्या तांत्रिक अडचणी, लोकांच्या भावना, जनहिताचा भविष्याचा दृष्टिकोन या सर्व गोष्टीची माहिती त्यांनी जाग्यावर येऊन घ्यावी म्हणून आज सर्व तालुक्यामध्ये स्थानिक आमदार, विधान परिषदेचे आणि विधानसभेचे सर्व आमदार असतील, खासदार असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे आंदोलन लोकांना बरोबर घेऊन, सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये पुणे नाशिक रोडवर आता काही ठिकाणी आंदोलन समाप्त होत आलेले आहे, काही ठिकाणी चालू आहे। परंतु हा चक्काजाम आंदोलन खेड तालुक्यामध्ये व्हावं म्हणून 3-4 दिवसापूर्वी आपण सर्वजण एकत्र आलो होतो आणि त्याचा प्रत्यय म्हणून आज आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेला आहात। मला शासनाला या माध्यमातून विनंती करायची की ही रेल्वे आमच्या घरच्यासाठी नाहीये, परंतु या भागातील शेतकरी असतील, कष्टकरी असतील, युवा वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, उद्योजक असतील यांना खऱ्या अर्थानं यापूर्वी चाकण आणि परिसरातील ट्रॅफिक आजही आम्ही या ठिकाणी त्रास उपभोगत आहेत आणि त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी PMRD असेल, MIDC असेल, PWD असेल, MSRDC असेल, त्याचबरोबर MSIDC असेल, या सगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होणार आहेत, काहींची भूमिपूजन झाली, काहींची होणार आहेत। परंतु सर्वात महत्त्वाची म्हणजे यापूर्वी विमानतळ गेलं त्याचा फटका खेड तालुका आणि या परिसराला बसलेला आहे। आता जर ही रेल्वे मार्ग जर तुम्ही बदलणार असेल तर कदापि आम्ही सहन करणार नाही, कारण ही रेल्वे विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी, उद्योजकांना कमी अंतरामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला माल पोहोचवण्यासाठी फार महत्त्वाची रेल्वे आहे। आम्हा सर्वांना धोक्यात घालून आमच्या सर्वांवर विश्वासघात करून जर एक केंद्रीय रेल्वे मंत्री जनतेतून निवडून आलेले नाही आहेत, ते IAS अधिकारी आहे, IAS अधिकाऱ्याला जनतेच्या भावना कळतात किंवा नाही मला माहीत नाही, माझा त्यांच्यावर आरोप नाही आहे, परंतु उचलली जी लावली टाळ्याला त्यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची रेल्वे रद्द करण्याची जी घोषणा केली ती त्यांनी मागे घ्यावी आणि त्या ठिकाणी ही रेल्वे पुणे ते नाशिक पूर्वीच्या मार्गाने या ठिकाणी व्हावी आणि त्यामुळे आज तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सभापती, उपसभापती, मार्केटचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, 3ही नगर परिषदांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सोसायटी, संस्था, बचत गट अनेक माध्यमातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सर्वांच्या माध्यमातून एकीचं बळ काय असतं ही खेड तालुक्यातील जनता या ठिकाणी दाखवून देणार आहे। पुढेही आंबेगावमध्ये आंदोलन चालू आहे, जुन्नरमध्ये चालू आहे, संगमनेरमध्ये चालू आहे, सिन्नरमध्ये चालू आहे आणि नाशिकपर्यंत प्रत्येक ठिकाणी पुणे नाशिक रोडवर आंदोलन सुरू आहेत। आता आपण या ठिकाणी याचं निवेदन अधिकाऱ्यांकडे आपण देऊन साहेब आम्हाला